रोहित पवार आहेत. काल जे आंदोलन संभाजीनगरमध्ये पार पडलं त्या आंदोलनाबद्दल काय सांगाल? अनेक मुद्दे तुम्ही सभागृहात देखील मांडले. जे ऑनलाईन पेपर MPSC UPSCच्या परीक्षेसंदर्भात घेत आहेत, त्याचबरोबर पेपर फुटी झाली आहे, त्या संदर्भात देखील तुम्ही शिक्षण मंत्र्यांसोबत काही संवाद साधलेला आहे. कालच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट काय पडलेला आहे? नाही पडणारच, कारण शेवटी तिथं काही कोणी भाड्यावर आणलेली मुलं नव्हती, स्वतःहून आलेली लोकं आहेत. आणि मग तिथं मोठं आंदोलन झालंच. आणि आम्ही अधिवेशनात आज स्थगनच्या माध्यमातून तेच सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करू नका. 50 लाख विद्यार्थी आहेत, सामान्य परिवारातले विद्यार्थी आहेत. त्यामुळे हे जे काही ऑनलाईन करण्याचा घाट तुम्ही घालत आहात MPSCच्या माध्यमातून, तो थांबवावा. आजपर्यंत ऑफलाईन परीक्षा जी MPSCली घेतलेली एकसुद्धा पेपर फुटला नाही. आणि मग इथं जर तो पेपर फुटला जात असेल तर मग हे योग्य नाही. ऑनलाईन, आणि तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे, म्हणजे पैसा कुठेतरी खाल्ला जातो आहे, पेपर कुठेतरी फोडावा यासाठी प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे आमचं मत आहे की ऑफलाईनच परीक्षा तिथं झाली पाहिजे. आणि जर सरकारने याबाबतीत 12 तारखेपर्यंत कुठला निर्णय तिथं घेतला नाही तर एक मोठं आंदोलन आम्ही करू. छत्रपती संभाजीनगरचं आंदोलन हे फक्त ट्रेलर होता. पुण्याचं जे आंदोलन होणार तो खरा पिक्चर असेल आणि मग ते महागात सरकारला पडेल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा यासाठी अभिजित दिपके लढत आहेत. काल ते देखील तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होते. काय या संदर्भात चर्चा झाली? पुढची काही रणनीती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी काय आखली जाणार आहे का? म्हणजे तुमच्या माध्यमातून, दिपकेंच्या माध्यमातून चर्चा करायचा खूप काही वेळ मिळालेला नाही. पण मी त्यांना एवढंच सांगितलं, आम्हाला जी काय माहिती आलेली आहे की जे प्रेशर आता महाराष्ट्राच्या अख्ख्या भारताच्या विद्यार्थ्यांनी आणि खास करून नीटच्या पेपरचे विद्यार्थी पालकांनी जे प्रेशर आता निर्माण केलेलं आहे सोशल मीडिया आणि सगळ्याच्या बाबतीत, धर्मेंद्र प्रधानांना पायउतार व्हावंच लागेल अशी परिस्थिती आलेली आहे. पण फक्त हे आंदोलन सुरू असल्यामुळे कदाचित तो निर्णय पुढे घेतला जात असावा. पण लवकरच धर्मेंद्र प्रधानला घरी बसावं लागेल अशी परिस्थिती नक्कीच तिथे निर्माण झालेली आहे. त्यामुळे नीट हा जो प्रश्न आहे, नीटचा पेपर फुटला, तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्या लढ्यामध्ये त्या विषयासाठी आमचा पूर्णपणे अभिजित भाऊ आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तिथं पाठिंबा आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना राज्यामध्ये काल मुसळधार पाऊस पडला. मिसिंग लिंक ज्याला म्हटलं जात होतं सेफेस्ट ट्रॅव्हल टू रोड असं म्हटलं जात होतं, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अनेक त्याचे मोठे मोठे उल्लेख करण्यात आले होते. काय सांगू? सेफेस्ट ट्रॅव्हल टू स्वर्ग असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि फारच चुकीचा माणूस झाला तर सेफेस्ट ट्रॅव्हल टू नर्क असं म्हणावं लागेल. काही महिन्यांपूर्वी काय सांगण्यात आलं होतं की बाबांनो इथं कॅनडावरनं डिझाईन केलं आहे, स्पेनवरनं केलं आहे. आणि मग तुम्ही आत्ता बघितलं तर तिथं आतून फार अशा पिचकाऱ्या उठत आहेत जसं की कारंजा लावलेलं आहे. आणि मग इन्फ्रास्ट्रक्चरला डॅमेज मोठ्या प्रमाणात झाले, रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे ह्याच्या मागे काय असेल तर बघा, या सर्व गोष्टी म्हणजे मिसिंग लिंकच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे जे काय काम झाले ते कशाला लिंक करतं तर भ्रष्टाचाराला लिंक होतं. या दोन मोठ्या कंपनी ॲफकॉन आणि जी नवयुगा आहे त्याला तिथं लिंक केलं जातं. आणि निकृष्ट काम याला लिंक करू शकतो. आणि काय मिसिंग आहे ह्याच्यामध्ये? लोकांची सेफ्टी मिसिंग आहे, उत्कृष्ट असं काम मिसिंग आहे. आणि मग ह्याच्यातून आणि सेफ्टी मिसिंग आहे. त्यामुळे हे जे काय आहे ना, जे काय चाललं आहे ना ते योग्य नाही. आता ॲफकॉन आणि नवयुगा कंपनी आहे त्याच्यावर कारवाई का केली जात नाही? साधा एखादा मराठी कॉन्ट्रॅक्टर असतं तर आत्तापर्यंत त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट केलं असतं. या दोन कंपनीवर कारवाई याच्यासाठी केली जात नाही. ॲफकॉन कंपनीमध्ये एक सत्ताधारीच एक मोठा नेता पार्टनर आहे असं म्हणलं जातं. आणि ही जी काही कंपनी दुसरी जी नवयुगा हे आंध्राची कंपनी आहे. अजितदादांचं विमान जे कोसळलं होतं त्याच्यात VSR नावाची कंपनी, त्या कंपनीचं आणि या नवयुगाचं संबंध आहे हे आम्ही आधी दाखवून दिलेलं आहे. आणि नवयुगाला म्हणजे त्यावेळेसच तिथं कारवाई झाली नसेल VSRवर, हे तर समजून घ्या नवयुगाची ताकद किती आहे. आणि या कामात नवयुगा जबाबदार असून कारवाई केली जात नाही, हे योग्य आहे. अशा आहे म्हणजे दादांसंदर्भात तर काहीच न्याय मिळाला नाही. आता या संदर्भात तरी न्याय मिळेल, जरी म्हणजे सगळी कागदपत्र असतील, सगळे पुरावे समोर असतील तर. जर भ्रष्टाचार पोते भरून तिथं दिला असेल आणि मोठ्या मोठ्या नेत्यांना दिला असेल तर या दोघांवर कारवाई होईल असं मला वाटतं. सभागृहात एक महत्त्वपूर्ण विषय मांडला तुम्ही. पिक्चरसारखा सीन क्रिएट राज्यामध्ये करण्यात आला. एक बॉडी होती आणि त्याच्यानंतर एका म्हणजे आदिवासी समाजाच्या व्यक्तीला सांगण्यात आलं की तुमचीच मुलगी आहे, तुम्हीच मारलं, हे कबूल करा. नेमकं या संदर्भात काय सांगाल? नाही, जय भीम नावाचा जो पिक्चर आहे तुम्ही तिथं बघा. अतिशय चांगला आणि खऱ्या इन्सिडेंट्सवर केलेला पिक्चर आहे. आणि तसंच घटना ही बुलढाण्यामध्ये जळगाव जामोदमध्ये झालेली आहे. एक मुलीचा शव तिथं सापडला, तिचा चेहरा जाळण्यात आला होता. मध्य प्रदेशमधून आदिवासी समाजाच्या लोकांना आणलं आणि सांगितलं ही तुझी मुलगी असं तू सांग. त्यांना 22 दिवस टॉर्चर केलं, त्यांना वधवलं त्यांच्याकडनं, त्यांच्यावर कारवाई करणार तर तेवढ्यात त्यांची खरी मुलगी समोर आली म्हणून ते वाचले.
मी असेल, सपकाळ साहेब असेल, राजेंद्र शिंगणे असतील, ते तिथं गेल्यानंतर मग कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि तिथं कारवाई केली गेली. त्यामुळे हे जे काय आहे ना की गुन्हा करणारे वेगळे राहतात, त्यांना वाचवण्यासाठी गरिबाला मुद्दामून पुढे आणलं जातं, भीती दाखवली जाते, मारलं जातं. हे जे काय चाललं आहे ना महाराष्ट्रामध्ये, हे दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री साहेबांनी समाधानकारक उत्तर दिलेलं. 3 महिन्यात काय कारवाई होती आपल्याला बघावं लागेल. एक शेवटचा राजकीय प्रश्न. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा NDAमध्ये कुठेतरी जाण्याचे प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर तुमच्या पक्षाचे बडे नेते काही भाजपच्या बड्या नेत्यांसोबत हॉटेलमध्ये भेट घेताना देखील आढळून आले. नेमकं काय प्रकरण आहे? कारण की काही दिवसांपूर्वी स्वतः अमोल कोल्हे देखील म्हणतात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस हे इन्फ्रामॅन आहेत, त्यांनी जर ऑफर दिली तर मला विचार करावा लागेल. ही फार म्हणजे विचारदायक गोष्ट आहे आणि पक्ष कसा सांभाळून ठेवणार? महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं बोललं जातं ते म्हणजे त्याला चिखल झालं हे आता आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता अमोल कोल्हे भाऊ जे बोलले त्याला स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे त्यात मी काय खूप खोलात जाऊन बोलणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत. NDA बरोबर आम्ही जाणार नाही आणि काँग्रेसबरोबर आम्ही विलीन होणार नाही. आम्ही जो काय विचार पुढे घेऊन चाललेलो आहे तो विचार पुढे घेऊन जात असताना, महाराष्ट्र धर्म टिकवत असताना रस्त्यावर येऊन लढत राहू. धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत आमदार रोहित पवार होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये ज्या होत असणाऱ्या घटना आहेत, त्याचबरोबर काल महत्त्वपूर्ण विद्यार्थ्यांसाठी जे आंदोलन संभाजीनगरमध्ये छेडण्यात आलं होतं त्यामध्ये CGPचे संस्थापक स्वतः अभिजित दिपके देखील होते. नेमक्या काय मागण्या होत्या त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. 50 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान ह्या पेपर फुटीमुळे, त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेमुळे जे ते होत असताना पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये झालेल्या पावसामुळे जो काही मिसिंग लिंकमध्ये झालेली दुर्घटना आहे, दरड कोसळलेली आहे, त्या संदर्भात त्यांनी सरकारवरती आता सडेतोड टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. या संबंधित आता सरकारच्या माध्यमातून काय उत्तर देण्यात येईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत.